उन्हाळ्यामध्ये किचनमध्ये खूप वेळ गरमीमध्ये थांबायची इच्छा होत नाही आणि खूप काही तेलकट वगैरे खायची इच्छा होत नसेल तर झटपट असा पुलाव भरपूर भाज्या घालून केला आहे आणि त्याच्यासोबत हे पहा मस्त असा पुलाव झाला आहे। त्याच्यासोबत चटपटीत अशी कांद्याची चटणी खूप वेगळ्या टेस्टची आहे, नक्की ट्राय करून बघा। नेहमीची कढी भात करण्यापेक्षा हा पुलाव आणि चटणी करून बघा। मी तूप घेतलं आहे, तुम्ही तेलही वापरू शकता। त्यात खडे मसाले परतून घ्यायचे। खडे मसाले परतून झाल्यानंतर कांदा पातळ कापून घेतला आहे। आता कांदा छान परतून घ्यायचा। कांदा परतल्यानंतर आपल्याला भाज्या टाकायच्या। तुम्ही हव्या त्या भाज्या वापरू शकता ज्या घरी अवेलेबल आहेत। मी बटाटा नाही घातला, तुम्ही बटाटाही घालू शकता। आता हे फ्लावर, गाजर, मटर फ्रोझन आहेत, याला छान परतून घ्यायचे। एक 2-1 मिनिटं भाज्या छान परतून घ्यायच्यात, म्हणजे भाज्यामधलं पूर्ण पाणी कमी होईपर्यंत। हे पहा, त्यात मी गरम मसाला वापरला आहे, थोडा बिर्याणी मसाला 1 चमचाभर आणि चवीनुसार मीठ। तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील गरम मसाले वगैरे ते तुम्ही वापरू शकता। याला छान परतून घ्यायचे। हा पुलाव असाही छान लागतो, ह्याला कुठलाही मसाल्याची गरज नाही आहे। तुम्ही जर तुपामध्ये फोडणी दिलात तर मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते, त्याला 3 ते 3.5 वाट्या पाणी घाला। 3 वाट्या पाणी अगदी छान मोकळा सुटसुटीत होतो। याला एक 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया, तोपर्यंत आपण ही चटणी तयार करून घेऊया। मी लाल 3 मिरच्या आणि लसूण घेतला आहे, त्यात जिरं 1 चमचाभर। आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं। संपूर्ण तुम्ही एक सोबतच वाटू शकता, पण मिरच्या आधी वाटायला हव्यात, कारण मिरच्यानंतर वाटल्या जात नाहीत कांद्यासोबत छान। 2 ते 3 कांदे, 2 चमचे दही, तुम्हाला जेवढी चटणी करायची आहे त्याप्रमाणे कांदे घ्या। आणि मी कोथिंबीर टाकली आहे। जर तुम्हाला चटणीचा रंग लाल हवा असेल तर तुम्ही कोथिंबीर वापरू नका। चवीनुसार मीठ आणि चमचाभर लाल तिखट। लाल तिखट जर तुम्हाला खूप तिखट खायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। हे पहा, मस्त अशी चटणी तयार आहे। ही चटणी इडलीसोबतही छान लागते, पोळीसोबत, पराठ्यासोबतही छान लागते आणि पुलावसोबत तर अप्रतिम लागते। नक्की ट्राय करून बघा या प्रकारची चटणी। कढईमध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता छान परतल्यानंतर चमचाभर तेलामध्ये आपल्याला चटणी छान परतून घ्यायची आहे। वरतून तुम्ही तडका मारलात तरीही चालेल, पण कांदा आपण कच्चा घेतला होता म्हणून एक 2 ते 3 मिनिटं परतून घ्या, म्हणजे छान चव लागेल। ही चटणी अशीही छान टिकते फ्रीजमध्ये। हे पहा, मस्त अशी आंबट चटणी तयार आहे आणि 10 मिनिटानंतर आपला पुलाव हे पाहू शकता तुम्ही, पूर्ण पाणी आटलं आहे। अगदी मोकळा मऊसूद पुलाव तयार आहे। अगदी परफेक्ट पाणी टाकायचं असेल तर 3 वाट्या पाणी टाका। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अजून चॅनलवरती येणाऱ्या रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू।